दिखाता हो हमें तो वोट देने वाले तो हम उनको घर देंगे। अब ये दफन भूमि मचान भूमि इधर नहीं है क्या? तो सबका अपने को सबको जाना है ना। तो कभी तो जानी तो वो भी हम करेंगे और वो भी करेंगे ते पण आपण करू। आणि त्याचबरोबर इथं चांगले रस्ते पाहिजे ना, पाणी पाहिजे ना, दिवाबत्ती पाहिजे, गार्डन पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे। आता आहे का? मग कुठे खेळतं पोरं? गल्लीमध्ये। आता मोठे रस्ते करू आपण, मोठं मैदान करू मुलांना खेळायला। मी सांगितल्याप्रमाणे क्लस्टर मध्ये सगळं होणार। आणि मी तुम्हाला सांगतो क्लस्टर मध्ये जेवढे घर आहेत त्या प्रत्येकाला घर देण्याचं काम हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे करेल। कारण क्लस्टर योजना आम्ही त्याच्यासाठीच आणली की याच्यामध्ये पात्र अपात्राचा भानगड ठेवली नाही। जेवढे घर जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घर देण्याचं काम या क्लस्टरच्या माध्यमातून करतोय आपण। आणि म्हणून ठाणे में चालू हो गया 25-30 माले की बिल्डिंग शुरू हो गई है। इधर घाटकोपर में रमाबाई आंबेडकर नगर जाऊन बघून या, काम चालू झालंय। क्लस्टर मध्ये 17,000 घरांपैकी किती हजार घर आहे? 5,500। तुम्हाला मी सांगतो 5,500 परिवार आहेत ना, 5,500 घर आहेत ना, 5,500च्या 5,500 एक पण घर त्याच्यात शिल्लक राहणार नाही, सगळ्यांना। आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं आपल्याला मिळवायचं आहे। या सोयीशिवाय प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि स्वप्न पूर्ण करण्याचं काम मला गृहमंत्री असल्यामुळे, नगर विकास मंत्री असल्यामुळे करता येईल। सगळ्या सोयी सुविधा ज्या द्यायच्या आहेत ते नगर विकास विभाग देतो। आणि म्हणून सोयी सुविधा देण्यासाठी नगर विकास खातं पैसे कमी पडू देणार नाही। लाडकी बहीण योजना सुरू आहे। लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, बरोबर आहे। आता ही लाडकी बहीण योजना कोणी आलं किती कोणी बोललं तरी सुद्धा, कोणीचा माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आता 1,500 रुपये आहेत ना, 1,500 आहेत, ते वाढवणार नंतर। जे बोललोय ना आम्ही वचननाम्यामध्ये ते करणार। आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार। या लाडक्या बहिणींना आम्हाला, तुम्ही चेष्टेमध्ये जाऊ नका, लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती। आणि मी स्वतः एकनाथ शिंदेला जबाबदारी मी तुमची घेतो। हे कुठलं नगर आहे? भारत नगर। भारत नगर वासियों का ये क्लस्टर निर्माण का काम और सभी सुविधा देने का काम, ये जिम्मेदारी तुम्हारे भाई एकनाथ शिंदे ने ली हुई है। मैं जो कर होता है वही बोलता हूँ, जो नहीं बोलता है। और काम मेरा फटाफट रहता है, नो रीजन ऑन द स्पॉट डिसीजन, फटाफट। ये मेरा काम करने का तरीका है। तर बघा ताईंनो, हे होते उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि यांनी सर्व लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिलेली आहे। आता खुशखबर तुम्ही ऐकलीच असेल की आता जो हप्ता येणार आहे तुम्हाला हा लवकरच 1,500 न येता 2,100 रुपये करण्यात येणार आहे। म्हणजेच की 1,500 रुपयावरून 2,100 रुपयांचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींचा होणार आहे। खूप मोठी खुशखबरी आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे काम मी एकदा म्हणतो बोलतो ते काम मी करतोच। आता यामध्ये एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही अडचणीशिवाय ही जी लाडकी बहीण योजना आहे ही कधीही बंद होणार नाही। कुणीही आलं तरी आम्ही ही योजना बंद करणार नाही आहोत आणि लाडक्या बहिणींना लवकरच आम्ही हे 2,100 रुपये जे वाढ आहे, हप्ता वाढ हा लाडक्या बहिणींना करणार आहोत। तर आता बघा, आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये येत आहेत
आणि यानंतर लवकरच असं वाटत आहे 3 ते 4 महिन्यांमध्ये हा काही 2100 रुपयांचा जो काही हप्ता वाढीचा प्रश्न आहे हा सुटणार आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये जो हप्ता वाढ आहे हा मिळण्याची शक्यता वाढत आहे. टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.